नगर परिषद गट क व गट ड भरती 2026 IBPS आणि TCS घेणार परीक्षा. जागा किती? वयामध्ये सूट मिळणार का? परीक्षा कोण घेणार? नक्की भरती तरी होणार का? अभ्यासक्रम, पदे कोणती, कर निर्धारणचा विषय काय? चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. नगर परिषद भरती आपल्याला माहिती आहे की 25-26 आदेश आहे. 25-26 डिसेंबर अखेर ही भरती व्हायला हवी होती, जाहिरात यायला हवी होती, ज्याच्यामध्ये गट क च्या 2151 जागा आहेत, गट ड च्या 978 जागा आहेत. एकूण पदे ही 3129 पदांची भरती ही डिसेंबर अखेर निघायला हवी होती. मात्र काही कारणास्तव आणि इलेक्शनमुळे ही जाहिरात निघालेली नाही. तीच जाहिरात याचं मूल्यमापन होऊन सचिवांची मीटिंग होऊन या ठिकाणी आता यायला पाहिजे हे चाललेलं आहे. त्यामुळे जाहिरात नक्की येणार आहे. वयामध्ये नक्कीच सूट मिळणार आहे आपल्याला, कारण ही भरती 2025ची आहे. त्यामुळे 2025च्या जाहिरातीस अनुसरून वय असणार आहे. आणखी जे कास्टमध्ये आहेत त्यांना वयामध्ये ठरलेली सूट मिळणारच आहे, जी की 5 वर्ष असते किंवा 3 वर्ष, जसंच कॅटेगरी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार 5 वर्ष आणि 3 वर्ष असते. त्यानंतर बघा 100% भरती ही होणारच आहे. जाहिरात येणाऱ्या 1 महिन्यामध्ये प्रसिद्ध होईल. IBPS किंवा TCS या कंपन्यामार्फत ही भरती राबवली जाणार आहे, कारण 2025ची ही भरती आहे. आणि 2026मध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा ही भरती प्रक्रिया MPSC मार्फत राबवली जाणार आहे. मात्र ही जाहिरात मागली असल्या कारणानं 2025ची ही जाहिरात असल्या कारणानं IBPS किंवा TCS ही परीक्षा घेईल आणि ती पारदर्शक पद्धतीमध्ये होईल असं आपण समजू शकतो. याच्या अगोदर तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे नगर परिषदेचा, कर निर्धारण अधिकारीचा. त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत या जागा संदर्भात आणि गट क आणि गट ड नगर परिषदेची काय काय पदे असतात ते आपण आता डिटेलमध्ये पाहूया. त्यामध्ये सुद्धा मी डिटेल सांगितलेलं आहे. पण आणखी एकदा तुम्हाला ओव्हरलुक देतो की गट क मध्ये कुठली कुठली पदं आहेत. नगर परिषद गट क मध्ये जसं वरिष्ठ लिपिक आहे, ठीक आहे, गट कचं त्याच पद्धतीनं कनिष्ठ लिपिक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून बरीच पदं आहेत ज्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक गट क म्हटलं तुम्हाला, त्याच पद्धतीनं टंकलेखक, लेखापाल आहे गट क मध्ये. त्याच्यानंतर पदनाम जे आहे लघु टंकलेखक आहे, त्याचे अर्हतासुद्धा इथं दिलेले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी दिलेले आहे. वाहन चालक आहे गट क मधलाच, तांत्रिक सेवेमधले, उद्यान पर्यवेक्षक आहे गट क मधलं. ही पदे आहेत गट क आणि गट ड नगर परिषदेमध्ये, ठीक आहे. ग्रंथपाल आहे गट कचाच, सहाय्यक ग्रंथपाल आहे गट कचाच. त्याच्यानंतर गाळणी जे आहे जोडारे आहे 20 तंत्री, पंप ऑपरेटर आहे, आरेखक आहे. या बऱ्याच जागा ह्या गट क मधल्या आहेत, ठीक आहे. आणि याचा व्हिडिओ मी एक टाकलेला आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नगर परिषदेचा व्हिडिओ पाहू शकताय, ठीक आहे. त्याच पद्धतीनं गट ड ची सुद्धा पदं या ठिकाणी आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून गट क व गट ड ची पदं बघू शकता. याची डिटेल अर्हता वगैरे ती मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. ही गट ड ची पदं आहेत, शिपाई, हवालदार, नाईक. मग ही सगळी पदं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील या जाहिरातीमध्ये. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ही जाहिरात 100% येईलच, ती तुम्ही पाहू शकताय, ठीक आहे. त्यामुळे अभ्यास चालू ठेवा नगर परिषदेचा. उर्वरित तर राहिला कर निर्धारणचा विषय. तर कर निर्धारण यासाठी आपण डिटेल मी सांगतोय तुम्हाला की कर निर्धारण अधिकारी ही गट क ची आहे. याची भरती ही MPSC मार्फत होईल असं सांगितलं आहे. पण ही भरती 2025ची असल्यामुळे या जागा IBPS किंवा TCS कडूनच भरल्या जातील. जागा किती येणार? तर कर निर्धारणच्या जागेसंदर्भात अजूनही कसलीही माहिती नगर परिषदेने दिलेली नाही. त्यामुळे या भरतीमध्ये त्या जागा येणार का याबाबत संशयता आहे. आपण फिक्स सांगू शकत नाही. मात्र कर निर्धारणची पदं ही गट क ची असल्या कारणानं सरळ सेवा गट क मध्ये ही पदं भरली जावीत. नगर परिषदेच्याच नसेल तर कर निर्धारण सेपरेट तुम्हाला MPSC मधनं येईल, ठीक आहे. शक्यतो यामधनं यावी ही आपली अपेक्षा आहे. नगर परिषदेचा अभ्यासक्रम आपण त्या व्हिडिओमध्ये पहिला टाकलेला आहे. तरीसुद्धा नगर परिषदेचा येणारा पुढचा व्हिडिओ कर निर्धारण, त्याचा अभ्यासक्रम, त्याची परीक्षा कशी होणार या गोष्टींबाबत असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. धन्यवाद.